की हलड हुलड हलकोडी बळानले की चलकोडी या ठिकाणी तो हलड हुलड हलकोडी बळानले की चलकोडी मोबड जाऊन बाळाकच मो बोलतो जरा कारवान ये जो कोणी 52 कारवान 52 बिराड व्यक्ती लादन जाते ते प्राचीन काळातील नंतर आम्ही ताणी अनेक संत लोक परंपरा विचारेल सेवा करायचं आचार्य सेवा करायचं सदाचार्य सेवा करायचं वो धनीचो दानीचो न्यायदानीचो बलिदानीचो कुर्बानी देलेलेचो मत केलेचो पजू देवळाकशन बांधे आपण बंजारा समाजेर बाई मुक्या जो बोलला रे ती आटी भाताचं मोदी सिंगच भेटेरी मुकच टोपली आणि उचेरे 9 मीटर घाबरू रेटो काही बाई मुक्या 12 मीटर घाबरू पेली आणि बकरा काटून एक वर मारी एक माध्यमच पण काही हो की पण जसो मग की भा कोणी आपण सामकी आडीन बकरा काटून लागत आपण एकदम बाई आडीन बकरा काटून लागत तुळजाभोवती भक्कम लोक जात आणि बकरा वगैरे काटायचं हे मी बातच कर्तव्य करतो म्हणा सुद्धा ही पाप पुण्य नले जातात आपण ही बात की भाम होत एक जागे भळंताने हम ये जे बातें की देतो ये माहिती हमने आनंद भी मिळिए आणि हमार तो मांसाहार करे वाला हमारा समाज के हमें कई बहुतांश समाज में आज कुपोषित बालक आढळली पण तुमने तांडेप कधीच कुपोषित बालक आढळली पण आपण एक माझा सुचत की आपण नायकने सुद्धा न्याय निवडा राहणीमानेर बाबतीत जसो मग की जुजू एवढी दक्षिणे सांगे जुजू पेहरावी बदल पोलीस कोई येत आटी घालायचं तो कोई गेट घालायचं तो कोई आटीच घालायचं महाराणा प्रताप हम वंशज हमारा राजा व्यक्तो शिवाजी महाराज हमारा राजा व्यक्तो राजपूत वंशी राजा को हमारा राजा व्यक्तो परंतु ये सृष्टी रो ये उत्पत्ती रोज इतिहास बंजाराचा आणि मग कोणी केलो गंगे विज्ञान युग करंताई पुस्तकचं वाद नको लगायचीचा वो 100 वर्षपूर्वी नको लगायचं वर माई बंजारा ये जो कोणी प्रकृतीरच ओरिजिन्स राजा व्यक्तो पण बंजारा तोंड के तो वाचेच करो राजा बोलजी काही गोरमाटीची बंदासिंग बहादुरी काही गोरमाटीची बेन काही जलगारी बाई काही गोरमाटीची तो कोणी जाते व्यक्ती बंजारा समाजात उत्पत्ती इतिहास काहीच काळ बदलतो जारोचं जग बदलतो जारोचं नवीन नवीन टेक्नॉलॉजी जगे मारीचं हे पण केपर भरोसो राखाडेचं आणि केपर कोणी हाय तमेन मन आणि सारी जगेन प्रश्न पडरोचं तो एखादी गोष्टीन जर आपण पूर्णपणे जाणेरवी तो आपण बार बार संत श्री सेवालाल महाराज इंदूर वाक्य ध्यानेम लावणं गरजेचं जाणजो सांजो आणि पचच मानजो तो आपल्या समोर अशी दी व्यक्ती भेटायचं जे डॉक्टर अशोक पवार सर सुवर्ण बंजारा इतिहासकार संस्थापक संचालक वसंतराव नाईक संशोधन तथा प्रशिक्षण केंद्र आणि स्वतः सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हेमाई अर्थशास्त्र विभाग प्रमुख सर तमान जय शिवाला आपल्यासोबत मॅडमचा परिचय मॅडम बी सरेन 7 सुवर्ण बंजारा इतिहास कार्य उंदूर 22 खंडेर लेखनी करेन मदत करीचं वो अपने अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन नागपूर अध्यक्ष रेमेलीचं काही ताडेपूर्वी नंतर महासंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य अंगभाषा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र शासन इंदूर कार्यभार उंदुकन सांभाळ मेलेचं सध्या मॅडम प्राचार्यचं शासकीय विद्यानिकेतन छत्रपती संभाजीनगर ये शिक्षण संस्था में मॅडम प्राध्यापक पदे सध्या नियुक्तच तो तमिन चॅनल तो सर तमारे आपण गोरमाटीचं वेगवेगळे भाषेमध्ये आदिवासीकरण आपण गणना जावाचा आपल्या एम राज्य हैदराबाद एम चालू घेतो होता आपण एस टी आरक्षणचं कर्नाटक एम चालू घेतो एस सी आरक्षणचं महाराष्ट्र माव घेतो आपण एन टी आरक्षण म्हणून VJNT तो आणि तम जे ग्रंथ लखरेचं 22 खंडेर सुवर्ण बंजारा इतिहासकार बंजारा इतिहास आणि सुवर्ण बंजारा इतिहासकार ये दोयर कधी ताळमेळ जमरो कोणी तो मन थोडा ये बाबतीत तम काही नेमकी तमार हाई काहीच मुद्दा काहीच म्हणे हमें को एक तो ईश्वर मतार ये चैनल में तम हमारो पवार दंपतिर स्वर्णिम बंजारा इतिहासकार 22 खंडेर लेखन के देखेन ताणी बंजारा लेख तमारा हम स्वागत कराचा आणि तमारो जे एक महत्त्वपूर्ण प्रश्नाचं वो प्रश्न में स्वागत करू छू और कारण अनुच की भा एकी वेळी बंजारा समाज गेले अनेक वर्षे ती जो रस्ता उतरलेलो आणि
वो जोकडे वेगवेगळे राज्यरमाई अनुसूचित जाती आणि काही वेगवेगळे राज्यरमाई जो अनुसूचित जमातीर जोकडे सवलत दिले रोज आणि महाराष्ट्रीयन बी रस्ता उतरगोच आणि अनेक राज्यां सुद्धा वो आंदोलनेर जो लोन पसरगोच आणि काही बालबच्चा आपण अंतिम टोक सुद्धा गाठली द्यायचं भरपूर आत्महत्या काही हा तो हणूर एर बाद जो कोणी तम हम जो कोणी हमारा लेखन जो कोणी स्वर्णिम बंजारा इतिहास हे टायटल दिले तो म्हण के नावडे की मार संशोधनेर साधारणतः 3-3.5 दशक 33 वर्ष आणि वायाविरोधात साधारणतः 28-29 वर्ष डॉक्टर सुनीता पवारांना तो बंजारा समाजेनं जरी आज अवकाळा प्राप्त केली वाईट जनाव गेली तो बंजारा समाजेरो ही अवकाळा प्राचीन काळेर मध्य काळेर व्यक्ती कोणी तो बंजारा समाजेरो जो इतिहास ही दैदिपे माणसं ही उज्ज्वल वो इतिहास आणि वो उज्ज्वल इतिहास जो कोणी मग स्वर्णिम इतिहास करण केलं कारण जगेरे जीडीपी निर्माई जगेरे उत्पन्न निर्माई जीडीपी म्हणजे उत्पन्न निर्माई जगेर उत्पन्न निर्माई भारतीय रोज जर 33% वाटावी आहे आणि आज घडीत 3-3.5% वाटावी आहे तो 33% 3.5% पाव घ्यायचा म्हणजे 30% वाटा हमारा कमी आहे तो मारो हानु केळो की जगे पर जे अनेक बिराड चालते थे कारवान चालते थे लदेनी चालती थी बालदा चालती थी कोई हुटे पर घोड़े पर खिचड़े पर गावड़े पर बलदे पर ये बालदा चलते थे कारवान वगैरह कैसा तो वो कारवाने में बंजारा कारवान ये जो कोणी 52 कारवान 52 बिराड व्यक्ती आणि हाणू कसं की वो हमारा बंजारा समाजे ना केवळ संत सेवालाल महाराज कोणी बेनके तो प्राचीन काळातील नंतर आम्ही ताणे अनेक संत लोक वेचले तो वो संत परंपरा वो एक सेवा धर्म करून वो स्वीकारायचा ही संत परंपरा जो विचारेर सेवा करायचं आचार्य सेवा करायचं सदाचार्य सेवा करायचं वो धनीचं वो दानीचं न्यायदानीचं बलिदानीचं कुर्बानी देमेलेचं बेनके तो केवळ आर्थिक ती मग स्वर्णिम केरो कोणीच बेनके म्हणजे वो व्यापार करते थे सोनेमच करते थे नहीं वो ट्रेड करते थे ट्रांसपोर्टेशन करते थे तो मोबदला सोनेमच लेते थे कारण एवढी ती माल वढाल नाही जाय रो आणि वर वारंवार पिसा वढालला रात्रा सुटे म्हणून काय करतो कोणी तो वो स्वर्ण प्रमाणे मत जो कोणी उंदूर एक्सचेंज करते उंदूर विनिमय साधन जो स्वर्ण करतो बेनके कारण बंजारा समाज रो 52 बिराड जगेर पाटील चालते थे ही मग कोणी करो एक शेकडो इतिहासकार केले अभी 22 खंडेर ढिगारा पडेवेरेच आहे की नाही तो प्रत्येक पुस्तक प्रत्येक प्रकरण हे 300-350 रेफरन्स सोडून काढायचे म्हणजे एक पुस्तक निर्माण करेल जर 300-350 जर संदर्भ ग्रंथ जर वापरले तो बंजारा समाजाचा इतिहास काही एखादी संदर्भ ग्रंथ माडू उडवायचे एखादी संदर्भ ग्रंथ ही 11 लोक उन वो इतिहास दैदिप्य माणसं उज्ज्वल व्यक्तो आणि स्वर्णिम व्यक्तो आणि सोनेरेच एरमाई एक्सचेंज एरमाई जो व्यापार करत होतो आणि वो से जाती धर्म पंथीन जो वो योगदान देत होतो जगीरमाटी भी योगदान देत होतो अजिक राजा महाराजा नसत पुरात होतो जेथी वो इतिहासामध्ये स्वर्णिम इतिहास तम जे 22 खंडेर संदर्भ तोचो तम संदर्भचे संशोधन एक आपले म्हणजे टाइम तमार काही खंडेर छाननी केदो बारी म्हणजे संदर्भचे संशोधनचं यर ओरिजिन काहीच नेमके तो खूप महत्वाचं की हम अभी ताणे देखाचा म्हणजे बौद्धिक जगते नाही विद्यापीठात काम करायचं विद्यापीठात एक संग्रहणिक संशोधन केंद्र झाला नांदेड बी माहिती अधिकारी होतो क्रीडा संचालक होतो विद्यार्थी संचालक होतो प्राचार्य होतो सुनीता बी क्लास 1 वेर वांगडा प्राचार्य व्यक्ती बरोबर सर जेथे हम संशोधन क्षेत्र संशोधन तू करीचा बेनके तो संशोधन तू करीचा आहे हे परत महाराज कोणी 550 प्रश्न पर्यंत संख्याशास्त्राने संशोधन पद्धती और स्टॅटिस्टिकल पॅरामीटर्स और जे संदर्भ सूची जे और साधन सूचीचा सूचिता जे तो वो साधन सूचिता खूप महत्वाचं म्हणजे तमार संशोधन के आधार कोणी भी निराधार भी आहे एखादी मनक्या एखादा समाज एखादी वाद वो निराधार भी तो वादच पुरे सकच
कोणी रे? प्रत्येक वातेने एक कार्यकारण वावराचं, एक आधाराचं, कृषीवाद निराधार रहिनी आणि जे आधारभूत रहिनी ऊ निराधारच. पण जर समाज निराधारचं काही, समाजावर संशोधन निराधारचं काही, समाजावर वादे निराधारचं काही, तो समाजावर वादे निराधार छेचा व आधारभूतचं. तुम्हाला जे मूळ प्रश्नच तो मूळ प्रश्न आणूच की प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक पॅरेग्राफ, प्रत्येक पन्ना, प्रत्येक वाद ही संदर्भ पकडूनच रहीचे आहे. वेनगे आणि मार ही जे पूर्ण 22 खंड लिखाण, 40 खंड तो जवळपास तयारच आणि 108 खंड जो कोणी वो करेर माणस वेनगे जे ती खऱ्या अर्थे ती प्रत्येक संशोधन जेचं वो संदर्भ पूर्णच आहे. आणि वो संदर्भ जर न वियो आहे की नाही तो शेवालालेर नामे पर हम कुठेतरी विचार भाषांतरित करण ही जावजो चावजो बजो मग तुझो मग आहे की नाही अशा पद्धतीने जर तम वर विपर्यास कर रही आहे की नाही वो समाजावर संशोधन करावं जर अपमान कर रही तो वो समाजालाच भेटच नाही, समाजाचाच करायचा नाही. तम समाजाचाच समाज सेवा कर रही हम समाजाचाच समाज सेवा कर रही संशोधन कर रही आणि घराती पिसा घालन कर रही तो समाजाचाच करायचा नाही. पण समाजाचाच जर कर रही तो तम संदर्भ पकडंताळी जो कोळीवर स्वागत करीचे आहे, संदर्भ विचारीचे आहे. तम अरे तम भजोमत केल्याचो पजू देवळ कशाने बांधे नगरा भवन निर्माण कार्यक्रम म्हणजे आम पीपीटी पाठवे आमचे आडवे व्हिडिओ देत किंवा संजय भाऊ राठोडे नाम के आहे की नाही बैठकी वेगवेगळे के तो भजोमत तो कशाने तयार हो म्हणजे येरो अर्थ आणूच की संत सेवालाल महाराज हे पर जर हम असे दिखंड तयार करणार केली तो ही 300 प्रश्नापेक्षा जास्त मोठं पुस्तक आणि जगे नाही संशोधनात्मक एकमेव संस्था सेवालाल महाराज हे दिखंड जो कोणी संशोधनात्मक आंबेलेच जाणो विचार वाईटची भजोमत विचार वाईटची अहिंसा विचार वाईटचे आहे की नाही पंचशील वाईटचे अष्टांग वाईटचे त्रिशरण वाईटचे वेगळे हा म्हणायचा नाही परंतु तम आचरण काहीच लायरचेचा संदर्भ काहीच केरचेचा आणि हम काचा को कायदो करीचा तो हाणू कोणी जिथे खऱ्या अर्थे ती सेवालाल महाराजांनी विचारचं और आचारचं और सदाचारचं और इतिहासचं व इतिहास संदर्भाचं और काळचं और वेळचं और ठिकाणचं आणि और संदर्भीचं जे ती संदर्भपूर्ण इतिहास लखेरो काम हाणू किदेच हम दाव करायचा तो मोपर प्रश्न विचार सको संदर्भ प्राथमिक रच द्वितीयक रच तृतीयक रच लोकसाहित्यिक रच भजनेमयित रच पोवाडामयित रच और उदात्तीकरण रच विचार हे कसे रच की वर वेगवेगळे आयाम झाले म्हणजे जसं तुम्ही अंगडाच को की बा लोकसाहित्य आवचं की हलड हुलड हलकोडी बळान लेगी चलकोडी याडी कचन मारवायचा नवी सुविधा घेते ती म्हणजे और लोकसाहित्य पीएचडी तो हलड हुलड हलकोडी बळान लेगी चलकोडी कचम बड जाऊन बाळा कचम बोलच खाऊ तुम्हाला स्पष्टीकरण आणूच कि बा हमारा समाज काही चलकोडी खावायचं काही हमारा समाज लाईती तर खावाळवी आहे पण मग तू किस वाक्य आणूच यायचा आहे की नाही हलड हुलड हलकोडी आहे की नाही बाळा चढगोली कोणी लेगी दोन क्या कंबेडी लेगी कंबेडी कमवड जाऊन बाळा कमवून बोच खाऊ कंबेडी बुजून खासा आपण लाई आपण बुजून खासा इतर वन बुजून खासा आहे की नाही जे प्राणी आपण खावाचा वो खासा म्हणजे खावा आणि वो संदर्भाचं काही म्हणजे जे वातेना जे संस्कृतीने जे समाजन वस्तुस्थितीर मुलामाचे संदर्भाचे आधारचे वो वाते आम समाज थोपेवाचा काही तो वो थोपेर जेचा जे ती खरे अर्थे ती ये वाते रामेन धान आणि भान रखड्याच्या किंवा इतिहास लखेवाळीन तो रखडीच्या की वो जो कोणी नुकसान हो में वे सकत समजा संदर्भपूर्ण वात नरी बेनगे हम समाजन माथे जर मारे बेनगे तो समाजावर में नुकसान वच कारण जग प्रश्न करे वाटायचं नाही किंवा तम ये जे विचार केरेचो ये तो ये महात्मार विचारचं बरोबरच आणि तम तो केरेचो शिवालाल विचारचं शिवालाल विचार म्हणजे हमार संस्कृती प्राचीनच आहे की नाही मगली गोशालेतीचं म्हणजे जैन काळेम योगदानचं बौद्ध काळेम योगदानचं शीख काळेम योगदानचं मुस्लिम काळेम योगदानचं ब्रिटिश काळेम योगदानचं जगारे शे राजा महाराजा हमारे योगदानचं सर येणंच एक टाइम प्रश्नच मारो की तम अब अर्थशास्त्र एचओडी पदचं तमागना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठमा आणि तमार रिसर्च जास्तीत जास्त इतिहास आहे बरं हा दोन्ही संदर्भ म्हणजे इतिहासकार आणि अर्थशास्त्र
इथे खरोखर काय मग की जे आर्थिक गतिविधीच अर्थशास्त्र अशोक विषयच काही म्हणजे देशावर पंतप्रधान जे कृषी मतदारसंघेत निवडून कोणी आहे तो देशावर पंतप्रधान जो कोण निवडून आहेत मनमोहन सिंग बरोबर सर म्हणजे अर्थशास्त्र ते पण महत्वाचं कोणी म्हणजे अर्थशास्त्र इतिहास आणि इतिहास अर्थशास्त्र नाही काही विषय काहीच की तमार विचार देच आहे की नाही तो राजकीय अर्थशास्त्र रचू अर्थशास्त्र जेच नाही अर्थशास्त्र तो म्हणजे बंजारा समाज आणि अर्थशास्त्र आणि बंजारा समाज खूप मोठं अर्थशास्त्रच नव्हे तो बंजारा समाज स्ट्रेंथच ट्रेड आणि ट्रान्सपोर्टेशन जना भरी बालदाती वेगवेगळे प्राणी खेचर जना वाहन वोच व्यक्ते जते तरी तुम्हाला रेल कोणी आहे ती जते तरी तुम्हारी यशवादी कोणी आहे ती बेनगे काही तो बा पलगेर वाते मलकिन चले जाए शवालाल महाराज को आणि शवालाल महाराज ये भी को कि बा ये जे हमारे जे जनावर चली ये खूप मोल वगजा है वो आणि वो ये ट्रक वगैरे असे चाले आणून के भेटते अब वो छीचा बरोबर सर जे ती खरे अर्थ ती मग अर्थशास्त्र जरी प्राध्यापक येऊ आहे की नाही पण मूळ मारो पिंड जेच मूळ मारो जो पिंडच तो अर्थशास्त्र माहिती इतिहास काढायला इतिहास माहिती अर्थशास्त्र काढणू की अर्थशास्त्र माहिती इतिहास काढणू वूवर एक्सपर्टाईज जेथे मग अर्थशास्त्र जरी मग प्राध्यापक येऊ तरी सुद्धा मार्क आम्ही इतिहासांचं दिवातोर माहिती झालेलं बंजारा लोकसंस्कृती पेना ते तो आबिलव कोणशे टप्पा आरीजन कोणशे टप्पा बदलत की साधारणतः 2005 ची 2009 मग ही संशोधन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडनं सादर केली ती आणि 2009 डिसेंबर म्हणून ही आवड लेवलीचं PhD तो ही जे विषय तम लोकसाहित्य बाबतीत की बंजारा लोकसाहित्य काही कुकू अंगवर वाटचाल कुकू इतिहास तो बंजारा लोकसाहित्य जर हम पूर्व इतिहास देखे तो हबल हमारे सहलेखक आणि जे जीवनेर भागीदारचं असे डॉक्टर अशोक पवार हे जे इतिहासेर लेखन करते आहेत तो उंदूर इतिहासेर बाबतीत जण हाबात आपण मत व्यक्त केले तो माहिती सुद्धा होई मत व्यक्त केली की बा बंजारा समाजानं एक वेगळो इतिहास आणि वेगळो धाटी एक वेगळं रूढी वेगवेगळी परंपरा आणि वर लागेल वेगवेगळं वैज्ञानिक कारण ही सेमार संशोधने माहिती जना मन जाणं आहे साधारणतः हिंगोली आणि नांदेड जिल्हा जे माहिती 496 तांडे येते व तांडे माहिती आपण जवळपास 196 तांडे जो आपण जण सर्वेक्षण करणार आणि पण उमे आपण डाव साणोचं नायकचं कारभारीचं नायकणेचं आपले तांडे मेर वेगवेगळी महिलाचं तो ओंदूरकंती आपण जो प्रश्नावली भरावी देते आणि म्हणून विचारते आपण की बा बंजारा लोक साहित्य रो समाज शिक्षण काही योगदानचं काय कारण कसं होतं की आपण फक्त म्हणाकाचा की हमारा संस्कृती असं हम असो पेहराव करते ते पण आपण पेहरावेला रे कारण काहीच अशी जी बुजुर्ग बाई मुख्याच आपली म्हणून जण मग जण आपण मुलाखत लिहिले आणि म्हणून प्रश्नावली विचारे या दिने आपण कारण वो तो अब निरक्षरच समजा कारण अशिक्षित केतो आहे आपल्याला अडाणी के कारण ऑलरेडी वो अनुभव ती खूप समृद्धच आणि मुंदूर कधीच आपल्याला ये बाते मळ सकच ही उद्देश रकाडांताने जो आपण म्हणून प्रश्न केले आणि वो माहिती जाणून लिहिले की बा गोरमाटी जे आपण जसे की आपण की परंपरा की आपण मी आटी चोटला बांधायचं पेटिया पेरायचं कातळी पेरायचं अगो आटी चोटला का बांधते ते पेटियाच का पेरते ते यावरून काचेच का लगाते ती काची पोळीच का लगाते ती आपण हे जे बली आहे ते हे पंगडी होते हे सगळे काय बा म्हणजे कसे सारू आपण पेराव करते ते तो आपण मालूमच की आपण जर आपण इतिहास समजून लिया तो आपण ही बात ध्याने माय की आपण जो को भटकंती करते ते म्हणजे ताण टू ताण लादन जाते ते आणि जण लादन जाते ते तो आपण जंगलेम रेते ते आणि जंगलेम रेतो म्हणा ही बात आपण ध्याने लिहून की होते हिंस्र पशु बी येते पशु येते प्राणी येते आणि आपण उदरनिर्वाह साधन जसो सरके जसो आपण ट्रान्सपोर्टेशन वगैरे ही जरी आपण साधन येतो तरी बाईमन काही सुरक्षित व्यक्ती हाणू कोण कारण कसं माटी मन काय तो रोजगार सारू या गावडी डोरचं रायनक हाणू ये बाते सारू भाकडी
तो बस जर ये हिंस्र पशुचं प्राणीचं ये जर बायमन कॅपऱ्या हल्ला किती हमला किती तो वो माहिती खूप बाहेर पडतो इच्छा वो सारू जोको वो पेहरावे असे बदल करत नाही મને એખાદી असं पेहराव તમે કહી શકો છો કે જેથી एखादी पशुगण ते हमला येऊ सकत आणि हा. ती बचाव कर सकत अगदी बरोबर सर. तो आप तमने जर ध्याने माय तमने आपण बंजारा समाजेर बाई मुक्या जो बोलला रीती हाती भाताचं मोदी सिंग हा बरोबर सर. तो सिंगे रेती काय व्हायचं की समोरे प्राणी हाणू वाटायचं की भाई ही बी कोणतरी प्राणीच कोणी काही कारण कसं होतं की बाकी कोणीच महिला तमने सिंग वगैरे कोणी दी काय हा आटी चोटला कोणी दी काय सिंग कोणी दी काय अब आटी चोटला जर तुम विचारे मन प्रश्न तो आपण जे वो हेटेर जे घुगराचं आणि उच्चेर जे गोल्डचं तो उसो भागेर लक्षणचं कारण आपण मी आंगडी मंगळसूत्र वगैरे कोणी बांधते ते तर आपण मी काय करते ते की उचेर जे घुगरी ओंकचं हेटेर ओंकचं टोपली आणि उचेर ओंकचं घुगरी तो वो घुगरी घाणू म्हणजे काय घेतो तो की जना चोरीर वाया हे जातो तो घुगरी घालते ते चोरी आणि वो घुगरी घालेर बादे में जर वो म्हणजे वर पती मरगो या वो विधवा वेगळी तोच वो घुगरी काढते पण हेटेरी टोपली रेती तो उपरती काय समजे मात होतो की भाई ही बाई म्हणक्या विधवाच म्हणजे आबेर जो प्रथाचं समजा आपण मंगळसूत्रे लगे सावगीचा हे जोडवा लगे सावगीचा तर ये वाते में काय येतो आपण टांगे में जो को कलडा घालती ती टांगे में पायजब घालती ती बाई म्हणक्या तो काय की बाई याला एक वैज्ञानिक बी कारण येतो की हे जे नसेसे आपली आपजे वात वेरीचं या जे काही शारीरिक व्याधी वेरेचं तो व्याधी ती वो बचाव करे सारोग्य घेत आणि वो संरक्षण सारोग्य घेत आणि जो बाई म्हणक्या अशा प्रकारे पेहराव करते ती आणि ओव्हरऑल जर आपण पेट्यावर विचार की तो 9 मीटर घाबरू येतो काही काही बाई म्हणक्या 12 मीटर घाबरू फिरते ती हा तो वो जेच तो काही वो बाहेर जाव जना वो डिलिव्हरी कधी हे जाती ती समजा बाळात पण कधी हे जात होतो तो होते खूप संरक्षण करतो कारण हे जरी समाज समृद्ध बी म्हणजे आर्थिक बाबतीत जरी आपण की खूप राजा महाराजा वंशज हा हे जरी बी तरी इंग्रजी काळे में आपण जे तयारी घेतली पार्श्वभूमी तो खूपच बेकार घेतली आपण बी मागायचं आणि दुसरं बात म्हणजे की केअरचं की आपली बाई म्हणते ती सुंदर येते ती काय दिकान आचिरेर येते कारण काय हो की जना मुगलेर आपले प्रे आक्रमण हो तो जना आची बाई म्हणक्यार जो कोशेचा काही को मोगल वो बाई म्हणक्यार म्हणतात आणि अनेक काही आज्ञा अत्याचार घेते ते तो आपली बाई म्हणक्या घणी हुशार येते वो काय करते ती की आपण स्वतः बी बचाव इच्छा आहे करण केन आणि वो घोपटो बी वरती तम जर देखियो तो ओढणी जेनकाचा आपण कोई पांबडी कच ओढणी कच तो काचे बीच आणि वो काचे रे हीच समजा कारण की भा अंगेर प्राणी ऊपर जो को काचेर जो को प्रकाश प्रतिबिंब जेनकाचा उपडच आणि वर येते काय व्हायचं की वो पशु वो प्राणी ऊपर जो को हमला कर सकेनी और सारू भी वो काचे कोडी लगाती थी तो ये एक आपण संस्कृती जो को आपण एक थोडक्या में ये केतो आहे की आपली संस्कृती परंपरा आपण जपते आहेत आणि जपणं आपलं जरुरीचं कारण वरला निस्ता अंधश्रद्धाची तो श्रद्धार बी विषयचं आणि आपण समाजात संरक्षण आपण समाजचं देवीन खूप भजचं पूजाचं हा तो पौरा देवीन जावचं बकरा काटायचं आपण बंजारा समाजामध्ये वेगवेगळे भागे वेगवेगळे कुलदेवीचं बरोबर तो यामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही कसो फरक काढत होता ही प्रश्न खूप वाचवचं पण आणि पर आपण प्रत्येक कसं होतं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा मध्ये फरक आपण भकमणा करतोय बारीक सी लकीर वंदूर श्रद्धा महिने अंधश्रद्धा जसो की आपण काचा की हमने ना पूरा देवी ना आपण काचा की हमारे होत जगदंबा याडीच जे की शिवालाल महाराजेनं जगदंबा याडीत वरदान येतो शिवालाल महाराज वंदूर वरदान येतीच अंगेर काम केलो समाजेर काम केलो ये सेवा ते हमकाचा बरोबरच जगदंबा याडी कुणशी बी समाज आपण बंजारा समाजच कोणी श्रद्धा आणि अंधश्रद्धा येमेर कुसट सो फरक बहुतांश समाजेनु समजरोपणेच आणि येमे जर आपण बंजारा समाजेर जर विचार केले तो बंजारा समाजी भटकंती करवाळो समाज आणि म्हणून मानसिक आधार जिंकाचा कारण कसं होतं की कुणशी बी काम करतो ना कुणशी बी वाते करतो ना म्हणून मानसिक आधार म्हणून भावनिक आधार ही व्यक्तो कोणी बस वो काही करते की जसो मग की सर की जसो तांदूळ लदणीकरण जातो तो वेगळे वेगळे तांड येते वेगळे वेगळे तांडे मेरे वेगवेगळी छोरी वेगवेगळे चारे तो बस आम्ही तो कोणाच भेटते ते कोणी
तो वो निमते ती जरा काही उंदुरकन काय घेते कोणी प्राणी पशु पक्षी याशिवाय दुसरं उंदुरकन घेतो काय आपण ओव्हरऑल भारतीय बी जरी इतिहास देखे तो आंगडी आपण प्राणीनेच गुंजन खाते ते हीच आपल्या इतिहास सापडायचा तर वेगवेगळे संशोधन अगदी बरोबर तो कसा आपण जे इतिहास आहे माहिती की भाई ही सब एक तो काही कारण घेतो म्हणे की भाई ये लोक सगळे गोळा करतोय आपले नियमित आणि बकरा काटून एक वर माहिती एक माध्यमच पण काही हो की जसं मग की भा कोणी आपण सामकी आडीन बकरा काटून लागत आपण जगदंबा आडीन बकरा काटून लागत तुळजापुरेन घेतो देवी खाईनी पण वर दैत्य खावचं ते आपण बकरा काटून लागत आणि ही जो कोशेचा काही प्रथा करणार म्हणजे आपण आनंदे सारू काटते ते वन प्रथा परंपरा रूपांतरित केलं आणि ओम काय हे की बस वन जो कोशेचा काही आपण अंधश्रद्धा जोड टाके की कोणी न काटे तो काही कोप नाकच आपण देवी आडे आपण कोप नाकत मरियामा ये वो आपण आतली भली देवी देवता आपण आजूबाजू गरज काय घेते की आपण सुरक्षितता अनुषंगिक देवधर्म आपण दिले एक देवी कोप किंवा एक तांडव भळे एके जागे हा एक लोक मोरली किंवा सोसायटीर एक प्रश्न समाज पण हे जर थोडा सायंटिफिक दृष्टिकोनी ते आप दिखे तो काय फरक दाखवा आप देखील तो आपण अभी भी भकम लोग जाता नहीं तो बकरा वगैरे काटायचं हे मी वादच छीच आपण समाज में व्यक्ती म्हणून वाटायचं की आपण होत जसं की मग प्रथा परंपरा कोण बनावचं समाजच बनावचं आपणच बनावचं आणि आपण सोयीनुसार बनावचं म्हणजे आपण काय करायचं की कुणशी बी वाते करतो म्हणा समजा आज आपण ये वातेर करत तो आपण प्रथा रूपांतरित खूप करायचा तो પછી पिढ्या कोणी हमारी में आप देखो तो माँ बाप ना बाकी इतर समाज दैविक भावना देते ना तो लोग थोड़ा मेंटली सोबत अटॅच म्हणजे कसं पाप पुण्य जे वाद करतो समजा अब हम तो दही माना नहीं विषय पण जर समजा पाप पुण्य पण मन जर कर्म ती जोडे तो कर्म ही वात वेगळच आणि पाप पुण्य ही वात वेगळच आणि कर्तव्य करतो म्हणा सुद्धा ही पाप पुण्य नले जातात आपण ही बात है कि भाम होता एक जागे भळंताने हम ये जे बातें की देतो ये में हमने आनंद भी मिली आणि हमार तो मांसाहार करे वाला हमार समाजच हमें काही बात छी हम माछली बोटी झिंगा पुंगला हीच खायवाळा समाज आणि जसं मन वारंवार मी बात पूछू की बहुतांश समाज में आज कुपोषित बालक आढळली पण તમને તાંડેપ કતીજ કુપોષિત બાલક આढळली का आढळवायचीचा कारण उंदुरकंजे बकरा रच उंदुरकंजे कुकडी रच उंदुरकंजे इंडा रच उंदुरकंजे हाट करायला बरोबर हिरवाई म्हणत्या कारण एक इबी विषय म्हणे जोडे नावडी की बहुतांश समाज में स्त्री आणि पुरुष तो म्हणजे स्त्रीनं कमी लेखनताने पुरुष आणजामेले पण आपण एक समाज असूच की आपण नायकडे सुद्धा न्याय निवडा करते आणि आपली ये परंपरा में एकत्रित गरीबी देत तो आपली बाई बनत्या काही करी 8 दिन काम करी पण आठवडान जाण हाट करण लान ओ मै झिंगा बुमला लान वो आपले बारबेच्या तो ही जे समजे की भाई तो ये लारे वैज्ञानिक दृष्टिकोन जर हम शोधे तो खूप व्यापक छ पण हम सीमित करण्याचा बकरा महिने में तो ही श्रद्धा रकाडतो पण मन काय केचं हे माध्यम येते की आपण कुणशी बात श्रद्धा रकाडू पण अंधश्रद्धा मध्ये ये कोप ये देव कोप ये कोप वगैरे काही नाही ये हमार कर्म ये हमार कर्तव्य ये तीसे जोडायचं तो ही समाज सांगले जाऊ लागे आपण दुसरं बात आजी येण्याची एक जोड की हम जना खावाचा तो आपण पियर न नादी लागीच्या कारण हमार तांडेप आज व्यसनाधीनतार प्रमाण तो व्यसनाधीनतार प्रमाण वाढतो झालोस पिढी दर पिढी जसं आपण ही परंपरा केलेचा रूढी केलेचा पिढी दर पिढी उभी भेटू झालो मार बाप पिदो मार दादा पिदो तो मग काना पिदो ये से वाती ती हमार तरुण पिढी सुद्धा आज घडी चिंताजनक ही बात की आज आपण तरुण पिढी सुद्धा व्यसनाधीनता राहिली तो कसा हम जर शिकरेचा हम लकरेचा हम वाचरेचा हम जे संशोधन करायचा हम वेगवेगळे संशोधन माहिती वाते मांडरेचा तो आजेर तरुण पिढी वो माहिती बाहेर निकळे संधीच आणि वो संधी वो लेच आणि हमार बाप दादा काही की जो अच्छी माती लेच हमार बाप दादा वो खूप कठीण परिस्थिती में दरकाळे हम घणे आचे माहिती परिस्थिती तो वो जर हम समजून घेते तो निश्चितच श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही व्यसनाधीनता आणि बेरोजगारी सुशिक्षित प्रमाण वाढेल ये सेवा ते व्यसकच पण तरुण काही लेनचा आणि काही नलेच्या वो ठरायचं एक छ की आपण बंजारा समाज भारतीय किंवा जग वेगवेगळे भागे पांग मिळलो बरोबर
आपण प्रत्येक भागी नाही जर दिटे तो काही वेगवेगळी भिन्नता दाखवाच की जसे की लोक भाषा वेगळी बोली भाषा वेगळी पेहराव वेगळो सण वेगळे उत्सव वेगळे बरबादे मागीर उंदूर राहणीमान काही तुम्ही फरक जाणवतो अगदी बरोबर. छान प्रश्नाचं आप देखो की जसं की आपण जर देखे तो आपण राजस्थानी जर गे तो ओडूर बाई म्हणजे अभी भी घुंघटल्याचा आपण गोरमाटीत बाई म्हणजे ओडूर हातात घुंघटल्याचं तर मी म्हणून उदाहरण के ना आवडी की गुजराती जण हम कॉन्फरन्स घेतली सर आणि प्रोफेसर असोसिएशन कॉन्फरन्स येते 2014 वाजचं तो होतं एक डॉक्टर बंजारा करण घेतले कॉन्फरन्स बरोबर पीजी बंजारा हाँ तो वो जो को लिधे थे तो वो ते प्रोफेसर होते मोहिनीताई वडील हाँ हाँ वो प्रोफेसर होते तो उधर छोरी उधर बेटी वो रिसर्च कर रही थी जना पीएचडी संशोधन कर रही थी पण वो छोरी जना कॉन्फरन्स है ना थी तो वो ने भी घुमटे तो उंदूर केलो की भाम कतराई सुशिक्षित वेगे तरी हमार घुमट बराबर सर तो आपण जर एवढी गे तो आपण ध्याने नाही आहे की आपण एमपी यूपी म्हणजे एवढी राज्य हम राजस्थान तो एवढी राज्य में जरी शिक्षण अवघड तरी भी मला हाणू वाटायचं की आजी एक तो समाज म्हणून बदले दे रो कोणी या हम स्वतः बदले दे बराबर अब हमारे महाराष्ट्र राज्य कायचं की हम पुरोगामी राज्य हमारे में सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले असे क्रांतिकारी विचार लोक की जे महिला शिक्षण सारू आंगला तो बस अब हमारे बंजारा समाज में जो सुमत की तुमने ना हमारी एक वेगळी बायमिंकर बाबती में एक समान भूमिका हमारे कुटुंबींचं हमारे समाजांचं तो हमार सामू बायमिंके आप शिकरीचं भारपडरीचं वेगवेगळे क्षेत्रेम काम करीचं तो अब हमार सामू उंगटची बरोबरच अब भाषार भी प्रभाव जर आपण विचार केले तो जर तुम्ही एवढी घेतो तुमने तेलुगू कन्नड ये भाषार प्रभाव आपण गोरमाटी भाषा जसं की हमारे महाराष्ट्र में मराठी भाषा प्रभाव आपण गोरमाटी भाषा राजस्थान में घेतो आपण राजस्थानी भाषा प्रभाव गोरमाटी भाषा पंजाबी में घेतो पंजाबी भाषा म्हणजे भाषा सुद्धा प्रभाव वो राज्य में जो આપણે बंजारा भाषा पण पडलेलो बरोबर राहणीमाने बाबतीत जसं मग की जुजू एवढी दक्षिणे सामुके जुजू पेहरावे बदलले तो कोई येत आटी घालायचं तो कोई हेट घालायचं तो कोई आटीच घालेली निसता चुटलाच घालायचं कपडा आंबी बदलचं घागरा आपण समजू 10-12 मीटर घालायचं उंदूर सामू कमी छोटं घागरा घालायचं पुन्हा उंदूर जो गोडे लगेच करायचं आपण हेटे लगेच घागरा तो ये से बातें जो को आपण जरी फरक नाही तरी पण आपण सोळईचं ही सोळई बोटी बाटी जनताचा आपण ही तमुक तीवी गे आपले देशे कोणी जगेर पाटील तरी बोटी बाटी सोळई आपले शेज गोरमाटीन मारायचं ही एक सूत्रता पण बांधलेलीच ही गोरमाटीन केंद्रबिंदू समजायचं आपण की जे काहीतरी खाद्य संस्कृती वो गोरमाटी को लापसीच ओम काढोच ये से बातें बाकी इतर समाजम तुमने दिखाय मालूम छे पण आपले गोरमाटी में मात्र ये विशिष्ट असे प्रकारचं कारण आपण दूध ते वाढलो की ते राबडी जनताचा तो राबडी तुमने कधी भी राबडी शब्द की तो सगळ्यांना ध्यान माहिती राबडी कायचं कारण आपण जो जामणे करते जामण कायची ही सगळे शब्द म्हणजे असे काही कॉमन शब्दच की जे आपण खानपानामध्ये आम्हाला आणि दुसरी बात विवाह संस्कृती जर आपण विचार केले तर वो राज्य में वो पद्धती में एक्सेप्ट कर लेते वो काही बातें वो माहिती आपण लेमेलेचा आणि पण वो पद्धती जो आपण समाज जुजू शहरेम आयला वो पद्धती वो बदल स्वीकारतो बस आणि वरनुसार जो स्वतः भी संस्कृती जपन इतरेन भी को आपण एक्सेप्ट करतोय आणि वो लेतानी मार समाज को सुधारणा करतोय ही भी विचार करेवाळो आपण समाज में भक्कम लोक डोळस वो पद्धती विचार अतिशय गोष्टी वेगळी यामुळे आपण बंजारा समाजावर ओरिजिन તમે दोयन भी आप इतिहास का भरपूर तम रिसर्च करू आपण बंजारा समाजावर ओरिजिन करतो म्हणतो म्हणजे आता ते आपण सुरुवात आहे म्हणजे बंजारा समाजेर जे उत्पत्तीचं मग लारा एक व्हिडिओ नाखून असतो की बंजारा समाजेर उत्पत्ती इतिहास कायचं वो एक तासेच व्हिडिओ છે પણ અમે તમને 2 મિનિટ એમ કહેવાળો કે બા અમારું ઉત્પત્તિ કઈ છે म्हणजे जना आदिम मानव करण एक पुस्तक છે आदिम बंजारा तो आदि मानव म्हणजे हे जे घुमंतू समाज जे છે म्हणजे घुमक्कड जे समाज છે किंवा मखली गोशाल जे છે तो मखली गोशाली बंजारा व्यक्तो मखली गोशालेरो साहित्य
ही जैन आणि बौद्ध साहित्य आमेलोस बेनके म्हणजे हा प्राचीन ते प्राचीन वत केरेचा न्ही म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन केरे वारलियर खूप सारे डेव्हलपमेंट्स आमेलेचा बेनके परंतु ये सृष्टीरो ही उत्पत्तीरो इतिहास बंजाराचा आणि इम्म कोणी केलो बेनके विज्ञान युग करंतारी पुस्तकचं वाद नको लकायचीचा वो 100 वर्ष पूर्वी नको लकायचं ओरमाई बंजारा ये जो कोणी प्रकृतीरच ओरिजिन्स अबोरिजिनल्स ही आदिमानव ग्रंथ केलोच आणि मग हे पण एक तासीर व्हिडिओ नाखवेलोच तुम्ही युट्यूब पेपर बेनके जे 180 व्हिडिओ तुम्ही मला नाखवेलोच जे स्पीचेस शिवलेलेच तो ये उत्पत्तीरोच अबोरिजिनल जो बंजाराच एक बात आणि जरा रिलीजियस पर्सपेक्टिव्ह आया तो हम बौद्ध धर्मेला मदत कर मेले तपस्सू भल्ले यंगोने जगेर शेती मोठं पॅगोडा बांधून दे मेले बरोबर सर अनाथ पिंडक म्हणजे जत गौतम बुद्ध 19 वर्षावास आयुष्य शेती जास्त काळ जो कोणी व्यतीत केलो बेनगे आणि मध्ये ती प्रवचन दिनो अదే आर्किओलॉजिकल उपलब्ध आहे की नाही तर एक शिवाजूत नामे एक विशेषांक प्रकाशित केली ती 50वे वाढदिवस महाराज सुनीता है और मैं एक स्वतंत्र एक ही 20 प्रश्न 50 प्रश्न जो एक विशेषांक काढलेला तो ओरमाई जो कोणी ये वातेर उल्लेख हम करलेला की अनाथ पिंडक श्रावस्ती जेतवन राजा जेतेगंती अनाथ पिंडक ही जो जमीन लिहितो आणि वो जमीन आतरी म्हणजे माझे स्वर्णिम इतिहास जमीन करतो नी तो मग वेगवेगळे रिलीजियस ऍस्पेक्ट मध्ये सुद्धा घेऊ की अनाथ पिंडक बंजारा जो कोणी राजा जेतेगंती 80 कोटी स्वर्ण मुद्रा देन वो 80 कोटी मूल्य भी आहे किंवा 80 कोटी मुद्रा भी आहे पण आर्किओलॉजिकली आम्ही लोच म्हणजे बौद्ध धर्मेर माई जे 547 जातक कथाचं वो 547 जातक कथा माहिती पेल बंजारा जातक कथाचं आणि वो बंजारा दुसरे तो शो कोयचो तो अनाथ पिंडक बंजाराचं बेनके म्हणजे बौद्ध धर्मेने योगदानचं जना दिव्य ज्ञान प्राप्त योग गौतम बुद्धानं जे तपस्वानी भल्लीचं पेलो गोड जेवण दिने वो मधेरणी शिरामण दिने उत्कल देशी वगैरे आहे ते उदाहरणार्थ तर मग जरा चर्चा करतो एक येते की भा ये जे शेवातेचं आहे की नाही की पहिली बार ये पॅरामीटर्स तयार करून 22 खंड किदेचं और 40 खंड व्यवहारचं 108 खंड व्यवहारचं करून तो देश प्रोजेक्ट बरोबर बोलावचं जे विषय काहीच की हम एक पुस्तक लगे तरी इतिहासकाराचं 50 लगे तरी इतिहासकाराचा बेनके हम काही स्वतः इतिहासकार केला नाही तम कोचोकरण हम केरेचा बेनके समाज खचकरण केरेचा जिथे खरे अर्थ ती तम जे के की ये बात हम सब आहे की नाही तो स्वागतचं पण वो बात स्पष्ट विचार ओरवून संदर्भ जोडीचा आहे आणि मग AI इमेज ती हजारो मारी कॉपीराईट करी करायचो बात फेसबुक नाकरोचो पण दुसरे जण तिसरे जण वोस्ट लोक म्हणून मार ना मिठी ती कट करून तरी उजो परत नाकाचं बरोबर सर जे ती खऱ्या अर्थ ती तर म्हणून संदर्भ जोडरेचो काही यो माहित खरं महत्त्वाचं वाचचं जे ती ओ माई उमारी योगदानचं आणि आपण का चालू उत्पत्ती जे वाचचं तो उत्पत्ती तो ही प्राचीनच आदिमच आदिमानवच बेनके तो प्रत्येक धर्मेर माई हमारो तन मन धन आणि बलिदान ती योगदानचं कुर्बानी ती योगदानचं आपण काय की आपण राजस्थानी जास्त ईच राजस्थानी मध्ये लोक पांग मिळचं तर आपण राजस्थानी सोबत काही कनेक्शन आणि आपण जर खरं राजस्थानी तो आपण राजपूत छा काही आणि राजपूत भी हा तो आपण फायदा होकायचा भविष्य किंवा धन्यवाद म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही केले अब हम राजपूत बंजारा राजपूतचं काही करणारी पुस्तक आहोत बेनके याचा तुम्हाला मुंडाकच आहे जरा राजपूत भामटारो प्रश्न निर्माण होईल बंजारा राजपूत भामटा हा तो उपरित प्रकरण पुस्तकाची प्रकाशित कोणी होईल बेनके तो राजपूत म्हणजे हा महाराणा प्रताप वंशजची माफ करो बेनके महाराणा प्रताप हम वंशज हमारा राजा व्यक्तो शिवाजी महाराज हमारा राजा व्यक्तो राजपूत वंशीय राजा बोज हमारा राजा व्यक्तो पण बजारा व्यक्तो हम के तो आचीज और काही लोग आले यार बेनके मन की अपमानित करेल किंवा मैं मार भावनाची और आदर्श करेल समाजात कोई लफरेस वगैरे बेनके तो राजा बोजे बंजाराचं जलगारीबाई बंजाराचं कोणतरी कालेन गुलबर्गाला कॉन्फरन्स केला बंदा शेख बहादूर सुद्धा बंजाराच केला तो व्यक्त होता
जरा मग वो तो को की भाई तू मच्छीचा मको संदर्भ बरोबरच जे ती हे रजपूत हे राजा हे जो कोणी ची राजपूत हे जे वाच रजपूत म्हणजे राजारो पूत काही म्हणजे राजा जेनं पूत मानच वारसदार मानच ओन पब्लिक मानच आपलो मानच तू राजा कोई रे सकच तू राजारो पूत परंतु जनरली काय हो की टॉडचा कोई इतिहास नको काही आणि वो साधारणतः कोणी भारत सोडून 1829 वगैरे होतो चले हो नाही फडीश्वरनाथ रेणूचा कोण राठोडो काही इतिहास नको राष्ट्रकूट घराणे वगैरे तम केलं सुनीता पीएचडी प्रकरण कोणी संदर्भ लिहिली राष्ट्रकूट घराणे संदर्भ लिहिली राठोडो का इतिहास पवारों का इतिहास परमारों का इतिहास बन गई चौहानों का इतिहास हम चौहान जाधव पवार राठोड आडे उभे काही बोलवेत हम गोत्रेतीच ओळखाते जना जना परकीय आक्रमण वियो तो राजपुताना म्हणजे 19 रियासते आणि 3 ठिकाणा राजस्थान आहेत सुनीताना फरक नामेलेच बन गई आणि फक्त हमारो इतिहास राजस्थान मानू चाहिए भारत भरो जगभर हमारा इतिहास बन गई परंतु महाराणा प्रताप आणि राजपूत वंशीय राजारो जो कोणी मध्य काळेरमाई खूप मोठं योगदान देतो है की नाही आणि वो योगदानेरमाई भी हमारा बंजारा समाज भी योगदान देतो जना सांबर जिल्हा सतलेजर युद्ध हुयो बल्लूराय बिजराबाद मल्लुकीर बाप है की नाही अभी मल्लुकीर स्वतंत्र खंडच बेली तो बल्लूराय भी स्वतंत्र खंडच लकीशा भी स्वतंत्र खंडच बरोबर सर विषय काहीच की सांबर जिल्हा आणि सतलेजर जरा युद्ध हुयो तो बलुराय बिजरावत आणि महाराणा प्रताप बेनके हे समकक्षच परंतु जना हल्दीघाटी युद्ध वियोगो आणि महाराणा प्रताप जो भूमिगत योगो बेनके तो जना सामर जिल्ह्याने सतलजर युद्ध वियोगोस बेनके बलुराय बिजरावत मिर्जा मीर मेरम खान मारमेलोच आणि वादका जो मल्लुकीर मागणी की तो बादशाह अकबर उदुरी केला गो आणि वो युद्ध योगो काही लोक तो इतिहासकार जो कोणी हमार मल्लुकीर वाया भी लगा नाखायचं वायाला करिअरचे करून तू लढीन गेली तो राजा होणं जो कोणी बेटी मान म्हणजे बादशाह अकबरे सुद्धा बेटी मानू लागो कारण एक दोहाचं एरमाई दोहाचं देखो इधे मल्लुकी मिली बादशाह अकबर से जो बेटी क्यों बिटल आई मल्लुकी मिली बादशाह अकबर से जो बेटी क्यों बिटल आई धड़ा पड़ सोरी काठा करोड़ा ताम्रपट ऊपर से हिंद रत्न पुरस्कार पाई बादशाह अकबर के दरबार में मल्लू की रागड़ी लियाई निशाना नगारा 16 जातियों में सम्मान कराई मल्लू की मिली बादशाह अकबर से जेव्हा बेटी बिटलाई तर मल्लू की बादशाह अकबर ती मळी हुई है बेटी हुई है और मांगनी जरी घालो हुई है तुम तेला मतार बेटी नहीं छू बेटी मानो हत्ती पर मिरून काढो और गावे ले जान छोड़ो बेटी मान ली दो वो राजा अकबर जर मल्लुकीन बेटी मानले जो दोहा जरी जर म्हणजे ही जर सत्तेवी आहे की नाही आणि ही जर केमेलेवी आहे की नाही तो बेटी मानले तो अधुरा स्वप्न को काही देखो बेनगे म्हणजे बेटी ती वाया कोणी अनु अधुरा स्वप्न म्हणून किया काही जे ती खरे अर्थ ती हमें न ये शेवाते रो डोळसपणे ती विचार कोण लागेवाचं जे ती हमारो हम राजपूत छा राजारपूत छा हमारी रियासत है तो स्टेबल कुछ चीज है हम सामंती तौर पर म्हणजे सामंत तो तरा अन्याय अत्याचार पकडून रज हमसे जात धर्म पंथे जो तनमन धनी ते बलिदाने ती योगदान देवेलेच व्यापाऱ्यांनी योगदान देवेले राजा महाराजांना रसदपुराने योगदान देवेले है की नाही भीमानायक बंजारा कोणी 1798 मग बेनके जरा 15-20 साले भेटतो जरा 15,000 घोडा वो इलांतरी जो येतो रसदपुरा मेलो ब्रिटिश सरकार म्हणून वो बक्षीस दे मेलो बेनके जेदी खरे अर्थ ती हम ये बातें विचार करीचा है कि हम जो राजपूत सा तो राजपूत वेगवेगळे कारणे हम राजपूत वगैरे केलनाचा मन काही केरचं की वरलो जर हम वाद जर किती टॉडेर जी इतिहास जे भाषांतरित करवाव जे म्हणक्याचं तो वो के मेलोच की 8वी 9वी शताब्दीर बाद जे राजपूत सर वो महाराणा प्रताप ती पकडनचं महाराणा प्रताप ती पकडनचं बेनगे परंतु गोरमाटी सामू के सकाळी है की नाही जिथे माफ करो राजा बोलजी काही गोरमाटीची बंदा सिंह बहादुरी काही गोरमाटीची बेनगे जलगारी बाई काही गोरमाटीची तो कोरी जाते व्यक्ती
और वंशावळीचं તમે કે લાગે કે आपण जे गोरमाटीचा बंजाराचा हम्म. हाय पाडा ते गोत्र ते कुळी ती ओळखावाचा बरोबर तर આપણે પાડા કુળ ગોત્ર કઈ વ્યક્તિ हाँ अब उमा खरं तो स्वतंत्र एपिसोड करवता की बा हम जे पाडा उतरे जे बातें करायचं कारण वो आपलं विषयचं वो खूप संक्षिप्त आमच्याकडे हम वो ये करायचा हम उचयचा वो हम नक्षत्र भी जोडाचा कारण प्रकृति पूजक व्यक्त्या बेन के हमार जगह पर व्यापार करणो ट्रेड करणो ट्रान्सपोर्टेशन करणो तो वर्षेर कालखंड पाऊसमान वर्षाकाळ ऋतू बेन के तो ये जैसे बातें सनी तो एक विज्ञानवाद होतो मैं और वो कैलकुलेशन होतो और गणित होतो तो ये कैलकुलेशन आहे ते जुकडे हम हमार पाडा आणि गोत्र पाड मेले आणि वो मैं विज्ञानवाद काहीच बेन के की समजा हम राठोड जो राठोडतीच लोक तू जर वाया किती तो सिकल सेल नामे राजा होईल बेन के लार एनएचडीआर डॉक्टर असोसिएशन ने जो म्हणून सुनिधान बाला आहे डॉक्टर असोसिएशन 350 डॉक्टर काहीतरी मोठो असोसिएशन मोठो कार्यक्रम टाळून होतो आणि एक माटी तलाव राठोड बाहेर करून काही अडचण यायचा हमारा अडचण काही छो परंतु सगोत्र वाया सजाती वियावा सगोत्र वाया ही जो कोणी समान गुणधर्मेर लोक एकत्र आयर बाजू जो कोणी व्याधी तयार होच सिकल सेल आजार तयार होच बेन के जेती ये बातें अनुभव में ती लोग टाळ मेलेच हम अनुभव में तो लोग टाळ मेलेच अब तुम क्यों कि बा राठोड लोकसंख्या हम जास्त वेगीच बेन के तो हम काय करा तो वेगळ्या पद्धती तुम्ही स्वीकारू लागेल बा तमच नायक येते तमच कारभारी येते तमच डाया साहेब येते बेन के लोकसंख्या तुम्हाला जास्त येते नाही अब तू किस पे एक प्रश्न किती लोकसंख्या कसं काही राठोडच वाढगी हम काय करा आम्ही काय मार्ग चली है की नाही तब राठोड चव्हाण जाधव पवार आडे उभे जो स्वीकारो बा राठोड लोक है की नाही अब तब स्वीकारण तुम्हाला राठोड चोरी दिले वो तो 100 एकड़ मालक बाप हा मार तो 30 एकड़ मालक करतो मग बेन के चोबेले विषय काहीच की तो 125 तांडेर माई 60% 62% पेक्षा जास्त राठोडलोच इंगोल्यानी नांदेड जिल्ह्यात बरोबर सर सुनीता तो काही दिशे कुटुंब वगैरे अभ्यास केली दिशे तांडेर पण तो माई 125 तांडेर लोक जो कोणी 62% पेक्षा जास्त राठोडच मूळ पतो काढायला आणून कळो की बा एक डॉक्टरांना 3 नोकरी येते बापरे आणि बहुतांशी राठोड लोकून जास्त नोकरी येते हमारा अनुभव पूछो मार नाना भोजा नाही केलं पनी नायकल एमनी नायकल बेन गई आणि दुसरं डोकरी हा ये 3 डोकरी होती 3 नाणी येते म्हणून म्हणजे इंद्रमुळ वंश वाढवत इंदूरमुळे राठोडे वंश वाढवचा राठोडे लोकसंख्या वाढगीचं झोलेली वाढगीचं जोरार वाढगीचं हाय जे तुम्हाला केलं की राठोडे 3 टांडरी व्यक्ती बरोबर तो 3 टांडरी करेर कारण हाय येतो की राठोड लोक वर्चस्व येतो वर्चस्ववाद जे आपण काचा वसो काय येतो की तांडेरो प्रमुख नायक हा आणि राजकारण जे वाचचं म्हणजे सत्ताकारण जे वाचचं ऐक नाही प्रत्येकाने सत्ता प्रयोग वाटायचं अब आजही तमार राठोड लोकच ते सत्ता प्रच मुख्यमंत्री तमार कॅबिनेट मिनिस्टर तमार आमदार तमार खासदार तमार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तमार पंचायत समितीचे अध्यक्ष तमार सरपंच तमारच कारण लोकसंख्या तमार जास्तच भावकी तमार जास्तच ही भावकी बडाय सारू आणि सत्ताकारणे सारू बरोबर डॉक्टर सुनीता राठोड कदाचित वाईट वाटे पण ही सत्यच नाकारतो बेन काही पण मोठोपरान चव्हाण जाधव पवार आडे देखते म्हणून काही मोठं सोडून देतो इतिहास एक संदर्भ म्हणायचं हातीराम बाबा जे बालाजी भोग चढाव केलो हातीराम बाबा भोग चढावचा पण बालाजी भोग चढाव बालाजी के पास भारत में से मोठो देवस्थान जे तिथे भारतीय अर्थव्यवस्था पण चालत तो हातीराम बाबर इतिहास जमीन कुमळ आणि वर विषय काय काय संशोधन हातीराम बाबा पर जगे माई वर्ल्ड हिस्ट्री माई ही जगत गुरु हातीराम ही हिंदी आवृत्ती आणि दुसरं इंग्रजी आवृत्ती हातीराम बलजोत म्हणजे वो एके संदर्भ में जो बलजोत आमेरोस बेन के वो बलजोत को आमेरोचा काय आमेरोचा एक स्वतंत्र इतिहास तो स्वतंत्र एपिसोड पर कळू लागे वो पवार तो बलजोत काय होतो बलजोत काय केलेचं उसे संदर्भ इतिहास जो बलजोत केलेचं बेन के बाणोत बलजोत बाणोत म्हणजे बलजोतची है कि नहीं बेन के तो ये बातें लक्ष्य देते जाओ है कि नहीं जे हमारी बाळदावती थी हैदराबाद बजारा ही लेबर बेन के बाळदार संरक्षण करावा बालजोत है कि नहीं तेव्हा हे बालदान जो कोणी ज्योत
पुरायर काम आश्रय पुरायर देर काम ही बंजारा हिल आहे. शेती श्रीमंत जो कोणी व्यापारी केंद्र जो कोण बंजारा हिल आपण हैदराबाद आणि बंजारा हिल्स बंजारा हिलचं हा. ऐक नाही. आणि शे इतिहास होते तीच जे तिरुमला तिरुपती बालाजी जे पूर्ण जे परंपरा असं ऊपर एमाजी ती कंट्रोल होतो. आणि येणं तो येर संपत्ती म्हणजे 16 राज्येर 22 मठेर हजारो एकर जमीन म्हणजे पुस्तकेकडे होती वेनगे एर बळप्रश्न होतो. आणि एर संदर्भ सुप्रीम कोर्ट हायकोर्टेर माई जो म्हणजे खूप सारे केसेस वेगवेगळीचं 185 सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचं सायटेशन्स ओके वेनगे. आणि पूर्ण संपत्ती हत्तीराम बाबारचं. आणि हत्तीराम बाबारे परंपरार माई जबाबदारी तिथून लक्षात घ्या. हत्तीराम बाबार परंपरार माई संत शिवालाल महाराज एक संत वेंचले तो क्योंकि हत्तीराम बाबा तो 15वे 16वे शतक वगैरेचा. शिवालाल महाराज तो हम 1739 केरेचा. हमारे इतिहास में 1800 जन्म केरेचा. मृत्यू और जे महानिर्वाणचं वो 1864 केरेचा. अर्लियर मध्ये एक रेफरन्स 1874 बेनके. तो संदर्भ पूर्ण महत्वाचा नाही. जर म्हणजे शिवलाल महाराज जन्म मृत्यू पितामह संशोधन विमेलोचं अर्थातच शिवालाल महाराजांना जन्म मृत्यू पर संशोधन विमेलोचं म्हणजे वेजनोच नाही. एक म्हणजे काय संदर्भाचं काहीच नेमकं आम्ही अब संत शिवालाल महाराज जर तुम दिते बेनके तो अभी ऊपर पुस्तक बेनके संत शिवालाल महाराज 7वी 8वी पिढी वंशचा आज गादी पेढे बाबूसिंग महाराजचं विजू महाराजचं सुनील महाराजचं बेनके रमेश महाराजचं ऐक नाही जाणूसिंग महाराजचं हे शेवातेच ऐक नाही. तो म्हणून तो मग साहित्य संमेलन अध्यक्ष होतो पौराकडे आणि रुईगडे तो रुईगडे इतिहास खोदून काढून घेऊन जाणार तो प्रतिज्ञाले म्हणतो पालेर कुटावतच हत्तीराम बाबा ये परंपरा नाही. हत्तीराम बाबा पूर्ण संपत्ती मालक संत शिवालाल रेगोलोचं जबाबदारी ती केलो 1843 ते 1864 ये काळेरमाई साधारणतः 21 वर्षेर काळेरमाई वो पिठेरो जगेर शेती श्रीमंत संस्थान हत्तीराम पिठेरो संस्थानेरो मालक जो संत शिवालाल महाराज. थोडक्यात शोधच हत्तीराम बाबाला काय वो शोध तो होते छोटस येतो बरोबर वर चित्र बी हे हत्तीराम पुस्तके मूळ जे तिरुमता तिरुपती बालाजी 15वी शताब्दीवर जे छोटस जे मंदिर होतं नी छोटस जीर्ण जे पुराणाचं मंदिर होतं तो होते नी तिरुमला तिरुपती पहाड़ हैदराबाद अंतर्गत रास बेनके. वो पहाड़ी पर वो जो कोणी ये से बंजारा हिले पर अंतरी लोक व्यापारी केंद्र होतो. आणि प्रत्येक तीर्थक्षेत्र ही लवान मार्गे जामेल्याचे एसाल कांडेटकर पुस्तके मामेल होतो 1938 जर एसाल कांडेटकर हिस्ट्री ऑफ इंडिया जर वाचे तो लवान मार्ग ही सिसिल्क रूट आणि जगेरे ट्रेड अँड ट्रान्सपोर्टेशन जो हवेत ते. आणि से अजेंडा वेरो आपण गमनदादा बंजारा તમને એક વિડિયો નાખેલો છું તો ગમનદાદા બંજારા ये अजंता वेल्लोरा जो कोणी गुफा बनायला मदत करेलो ये व्यापारी लोक पण मदत करते थे. आणि वो आश्रय लेते ठीक आहे. राजा महाराजांनी आश्रय लागतो तो म्हणून ना आणि वो काळे जो तपस्वी लोक म्हणून मदत लागते ती कारण वो आर्थिक मदत करते थे आणि उदूर मदत लेते थे. जेती तिरुमला तिरुपती बालाजी संस्थानेर विकास करेलो काम मोठं करेलो काम रोड प्रसार जगेमे करेलो काम हत्तीराम बाबा केलो. आणि हत्तीरामेनं राजा वर्मनदेव आपण राजा राम म्हणजे काही राजा ही जे देवगिरी रो राजा जेच ऐक नाही ओर मग डेडिकेट करून मिळूच असतो बेनके वो और संपत्ती देमेलोच दान देमेलोच. आणि हमारे जे व्यापारी लोक ज्याचं वो दान देमेलेच करन तवेन जो हत्तीराम संस्थाने जो व्यापक करून दिखावचं हत्तीराम संस्थाने आणि वो मटेर अत्यंत वाईट अवस्थाचं समाधी अत्यंत वाईट अवस्थाचं बेनके. दरसाल हमारे घरी लोक जावचं हे हमारे शेजारी सुद्धा कालीन जाणायचं बेनके. तो म्हण काही करायचं प्राचार्य आसाराम पवार दर साल वर बाप वारी जरा ते दादा नाही करायचं. तो वो संस्थाने मालक हत्तीराम येतो बंजारा येतो. आणि वो संस्थाने 300-350 सालेर बाद संत शिवालाल महाराज जो पेरो विचरण करता वेतो संत वेतो आणि वो संपत्तीर मालक सुद्धा संत शिवालाल महाराज. हो कारण बी तिरुपती बालाजी होता श्रीमंत देवस्थान अहो अर्लियर जना टीटीटी जना स्थापना होई बेनके हे ब्रिटिश जना हाते दिले होता ताबो शासनेर जना होता वगैरे बेनके. तो वतेत आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीर ऊपर सुद्धा ताबो येतो बेनके. आणि मग विस्तारे तू हम केमेलो छु की हत्तीराम संस्थाने आणि ईस्ट इंडिया कंपनीरो काही नापोच
ब्रिटिशर काही नातोचं निजामेर काही नातोचं हा. परकी आक्रमणकारी नातो काहीचं कोण संस्थान कधी ती मदत आम्ही वर संपत्ती कधी कधी तिचं हे विस्तार ते वर्णन निर्मायचं मग खरं आपण समाज असोच हं. की असे मोठे देवस्थानांनी मोठे काम करले बरोबर सर. हं. आणि जसो सर के हं. म्हणजे मला प्रश्न विचारले तो सर हातीराम बाबा सांगचं लगे की संत सेवालाल महाराज जे केले उंदूर जन्मकणाचा हा. तो उमाई जर आपण प्रकाश नाट्य सर केलेचं की साधारणतः 1848 जे लोक प्रचलित समाज आहे उकायचं ते 64 तो 1863 ते 1864 लगस म्हणजे सेवादास महाराज जो संत हं. तो वर जर आपण संदर्भ देते हं. तो आपले लक्ष मावायचं की साधारणतः 1806 नाही हं. जो को शिवालाल बापू जन्म बरोबर हं. आणि येणं पुष्टी जो को मुंदूर आजेर जे सर के की मुंदूर आपले मुंदूर हे आमेलीचं समजा मुंदूर पिढी जे काही आहे व्यक्तीचं मुंदूर सुद्धा उमरचं की हा साधारणतः 1808 येईल 1864 लगस शिवालाल बापू संत कार्यकाळाचं आपण उमाई काही वेगळंच की भक्कम लोक लहान वाटायचं की ही म्हणजे 15 फेब्रुवारी 15 फेब्रुवारी 1848 म्हणजे 1806 ही जो जन्मतारीख शिवालाल बापू आपण ही केलेचा आणि बहुतांश लोक जे केलेचं संशोधन 1739 केलं व 1739 केलेचं तारीख फिक्सच तारीख फक्त साल फरक फक्त साले फरक तिथीनुसार भी फरक छ हा बेन काही तिथी दर साल जो તમારો તારીખ બદલશે का तो तिथी आणि तारीख है की नाही निर्माण भी फरक हम लक्षात घ्यायचा अब ओमाई प्रॉब्लेम काहीच की मग डीबी नाईक करण व्हायचं असतं तर काल गुरुगाव युनिव्हर्सिटी गेस्ट होते आणि व्हायचं असतं सुद्धा राहिलेलं आणि लोकसाहित्य विद्यापीठात व्हायचं असतं राहिलेलं बंजारा समाजात लोक साहित्य वो केला कसं की हम साधारणतः लोक साहित्य में जी बातें आई है की नहीं तो ओमाईर आधार लेना हम 1739 केले भजन भजने माई आई वही बातें भारुड़ी माई आई बातें कीर्तने माई वही बातें गलापते में के माई वही बातें बेन के बालगीते माई आई बातें बेन के वो दर कोस दर मजल जो बदलते जाऊ पण आपण समजे गेला की भजन गीत भारुड जेच हाई मौखिक साहित्य वेगळं मौखिक साहित्य आधारले वो हाऊ केले पण तमने संदर्भ लेसो हाई संदर्भ तमन गती म्हणून तो ओरमाई काहीच की संत शिवालाल महाराजांचे जे वंशज वंशी महाराज वगैरे आहे की नाही वो उदिती चर्चा केली आणि शे उंदूर वंशजाची चर्चा केली आज 7वी आणि 8वी पिढी जो कोणी आज शिवालाल महाराजांचे जीवन बेन एक पिढी म्हणजे 17 वर्ष एक पिढी म्हणजे 15 साले 20 साले 25 साले इंटरनॅशनल पॅरामीटर्स 30 साले बरोबर सर अजब जिवंतच नाही बा शिवाला म्हणजे रामजी नायक भीमा नायक आणि उदूर बेटबेटा आणि शिवालालची जर आपण पिढी तो 7वी 8वी पिढी आज जिवंतच बेनगे 7वी पिढी एक पिढी जर तर 20 साले 25 साले 30 साले पकडे तो दिशा 10 साले रुचू येईल एक बात दूसरा बात उदूर जे भटवईचं भट हमारे गाम फरज वो भौटवईर माहीर जे वंशावळीचं वो वंशावळीचं अवेलेबल पंडावईचं जे फूट वायन हरिद्वारेन जावचं किंवा येऊन जावचं जे मरे आणि तो वाया तो नोंदवचं वो पंडावईन सुद्धा आणून द्यायचं चिन्या नायक करण बंजारा चरित्र नाम्याने ग्रंथ उर्माई वरून नोंदचं हातीराम्यावर उर्माई नोंदचं बेनके काही इथोनॉग्राफिकल स्टडी करायचं उर्माई वरून नोंदचं सेवाला आलेलो ब्रिटिश आर्काईव्ह माई तमे तो संदर्भच दे म्हणून प्रश्नच दे म्हणून बरोबर सर आणि आताच कोणी तो वेगवेगळे जे सोर्सेस सर देंगे वो वेगवेगळे सोर्सेस ब्रिटिश आर्काईव्ह माई जो ब्रिटिश आर्काईव्ह माई जो हमारे गवर्नमेंट से लोग सगळ्या बोललेले अब गियर सर 18 कना और लिंग्विस्टिक स्टडी करनो सामा लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया माई देंगे वो म्हणजे जो कोणी 18व्या शतकात म्हणजे 1970 अंतिम में माई आणि 1928 साली जो वर असे लिंग्विस्टिक स्टडी करमेलो ये से पैरामीटर जर पकडे 26-27 प्रकारे जो पैरामीटर्स म्हणजे मेथोडॉलॉजीच आहे की नाही म्हणजे भजन कीर्तन हेच कोणी संशोधनाने आधार राहिनी आणून येईनी
आधार नचो हम्म. पण जना हा ऑथेंटिक सायंटिफिक वर जना आधार ढुंढाचा डायरेक्ट जना ढुंढाचा आणि तो शिवाजी महाराज रामदेवळा जयंती साजरा करायचा आवडा मोठा राजा आहे सगळं हो. बरोबर सर हम्म. जेथे विषय काहीच की जुजू हमारे संदर्भ आवच हम्म. बेंगे हम्म. एक जण आपण पकडला को 100 वर्ष एक पिढी रच कला पण 7 पिढी वेगळीच तो 700 वर्ष के जवाहरलाल महाराज हा कोणी केला 50 साल मग 50 साल को काही हम्म. 50 साल गेला तरी पिढी भर जावच नाही. पिढी म्हणजे काहीच साल भर जावं. अहो पिढीरो अर्थ हा नव्हता लक्षात ठेवा की जे म्हणक्या जोर जन्मे नाव जावचं उ पिढी वाचे काही हा. तब जे म्हणजे 12-15 साल वाया 25 ते 30 साल में पिढी हाई फरक निकल सकत. तो इंटरनॅशनल पॅरामीटर्स 25 इयर्स हाँ तब जवाहरलाल नेहरू वंशज जो 30 साल पकडो 38 24 40 साल हाँ. तो 8वी पिढी थोडीच हाँ. आणि 30 साल थोडी आणतं 25 साल पकडो दिशे 10 साल परत जाईल म्हणजे जवाहरलाल महाराज जे जयंती 1987 वगैरे करायचा वो भजनेर आधारित करायचा आणि भजन स्थळ काळ परतवे जमतं पण मी आलाडूला लालपुडी बाळांनी किचनपुडी आहे की नाही हा. तो संदर्भ लोकसाहित्यावर बदलते जावचं म्हणजे बंजारा लोकसाहित्य माई आंतरविद्याशाखेर माई 85% मार्क लेन आंतरविद्याशाखे पेड पीएचडी करी करे म्हणजे बंजारा लोकसाहित्य पीएचडी लोक मार्क करवेलेच और पुणे पार वगैरे करवे आंतरविद्याशाखे दृष्टिकोनातून पीएचडी सुविधा करते तो ओमाई काहीच की जवाहरलाल महाराजांचे वंशज वाच आहे की नाही चिनानायक केरोच उदूर वंशज केरेचं बाबूसिंग महाराज ती चर्चा करण इथे उदूर इथे प्रश्न पण उदूर छापलेल्याचा म्हणजे उंदूर कोटचा कोटचं उदूर लेटर पॅडक माई मिले मेल्याचा लेटर पॅडक मेलेत मग मेल्याचा उदूर ती चर्चा कर मेल्याचा बरोबर सर जेती जगे माहिरो शेती मोठो इतिहास लेखन करेल सौभाग्य जर राठोड लोक आम्ही दिले वेतन चुली देव आहे की नाही तो मला वाटायचं की जवाहरलाल महाराजांचं जन्माचं हे 7वी पिढीची जर आपण पकडे 8वी पिढीची जर आपण पकडे तो 1839 1739 कोण घेऊ शकते कारण भीमानायक बंजारा एक संदर्भाचं भीमानायक बंजारा 15,000 घोड आणि नदीनी लेन ताणी दख्खन जोगणे 1798 माणूस आणि जरा 15-20 साल रोज 1798 ओके म्हणजे बाबी बेटा मोठा हो तो कोणी जिथे खऱ्या अर्थी हम ये बातें आधार लीजिए ये बात कि समाजाप्रती हम जर कर रहे हैं समाज हमारे घटक भी है कि नहीं तो जाणून सांगतो एक विषय विचार हाँ ये हम जाणीचे आहे साडीचे आहे म्हणजे संदर्भत भाषेची आहे ही बात खर्च मग जाणीव मग छाणीव पचच उन माणीव सेवा मारो धर्मच सेवा मारो परम कर्तव्याच मग गोर चुतो गोर करू मुई मट्टी सर्दित करू सेवा बायरो भाया तारो गोर बोल फरो करू मग जाणीव मग छाणीव पचच उन माणीव बंजारा समाज कतरा संत वेंचल गे जानो म्हणजे संत सेवालाल महाराज ते आपले सदस्य श्रेष्ठच जे कतरा संत अब जर ते की आपण तो संत सेवालाल महाराजांचा आपण हातीराम बापू बीकाचा आपण प्रभादेवी ईश्वर सिंग महाराज जे की म्हणजे आपण जे बंजारा समाजात जे पेराव केली और विरोध केलो म्हणजे ईश्वर सिंग महाराज सुधारणावादी चळवळ उंदूर काय म्हणजे थोडक्यात माहिती उंदूर अमरगड केंद्र आणि वरती आपण बंजारा समाजावर खूप मानते का तो आपण जना तांडेप्रे दिले तो जना तांडेप्रे शिक्षण येतो किंवा पेराव येतो तो लोक जल्दी बदल स्वीकारले हा कारण बदलेन जे केले लोकांना वाटायचं की आपण बदल स्वीकारता आपण काही पूर्वपूर सांगले आणि तो गोर छापा तो बस वो बदल स्वीकारतो म्हणून ही ईश्वर सिंग बापू जो वेगवेगळे घडी माहिती आणि वेगवेगळे बोले माहिती वो बातें जो को मांडले आणि वर येते जो को बंजारा समाज सुधारले काम भी ईश्वर सिंग बापू कर गेले कारण वो जर तम एक पोथीच होऊन आपे मर्ड म्हणजे तू एक जरा जीर्ण सिंह वेगळीच आवृत्ती काही भूल करते तू एक सुधारित केले हां तो वर बाबती में भी हमारा विचार है कि वो सुधारित करा कारण हमारे जे सासूच तो वो जो को समजा माळ करी आपण जे वारकरी संप्रदाय मानाचा आहे
वो ईश्वर सिंह बापुरी लड़ी वगैरह जे कच तो वो लड़ी में थी हमने हम बोध वजह की भाई अहिंसात्मक तो धोरण स्वीकारच नाही होतो तत्वतच वो ये भी धोरण स्वीकारतो विकास विज्ञानवाद आणि बंजारा समाजेन ये सब छोडन आगे जाए सुसमाजेर सुधारणा वेसकच क्रांती वेसकच या समाजेर सुधारणा वेसकच कारण ये मजबूत की व्यसनाधीनताच हे माहिती जर दिली कशी तरी साधू संत त्यांना लागच पण अशी डोळस आम्हा साधू संत यांचं लगेच आम्हा समाज माहित की जे आम्ही दिशा दिकाळ काम केले आपण म्हणून भूलतो आला कारण कसं होतं की दिशा दकाळे बी वो काळे में कोईतरी व्यक्ती लागस आणि वो काम वो जना वो म्हणजे वो दरम्यान वो कालावधी में वो करते गेले आणि आपण जो वो पद्धतीर आज जे काही सुधारणात्मक समाज आपल्या ठिकाणचे की जे थोडा सुधारणा येईच तो समाज उंदूर कायमच रुळेल कारण वो जर न करते तो कदाचित दुसरो कोई व्यक्ती आन समाज कारण कसं होतं की प्रत्येक समाज में जर देखे वो समाज में वो समाज जाने वालाच व्यक्ती में परिवर्तन घडायला असतो तो वो सारू ये जाने वाले व्यक्ती होती समाज के व्यक्ती ये जो समाज सुधारणा काम केले ये साधारणतः जर हम विचार केले तो ये साधु संत अमर बंजारा समाज म्हणजे की महत्वच महाराष्ट्र में ये जो साधु संत यांचं ओमई आज सर्व ओमई हे संत परंपरा खूप मोठ चालणार परंतु वो संत परंपरारो जो इतिहास गाळीव इतिहास जे છે तो वो गाळीव इतिहास कोणी गाळीव रेगोतो डबल रेगोतो बेके जेથી हम सिखिझम एम जरगे जब हतिराम बाबा तो जगरो एवढा मोठो संत वेंचलो म्हणजे और परंपरा शिवालाल वेंचलो सिखी इतिहास माई बलुराय बिजरावत युरोप होतो मायदासोर बेटा लकीशारो जवाई शहीद मनीष सिंह तो 4 गुरु सोबत काम करणार लावरेन बंद कटवाय बरोबर अर्धाशे जे बंद कटवायचं तो बंद कटवाय तो लावरेन बंद कटवाय शहीद मनीष सिंह पवारच बलुगी भाई चोराचो लकीशार जमाईचो तो सिखी जे में माई गुरु ग्रंथ साहिब से बीट्स लगेरो काम कर कोई किदो भी वेंगे तो शहीद मनीष सिंह कर मेलो सर आणि ही लोकांना जी बालमची की शहीद मनीष सिंह सुद्धा ग्रंथ लखमेलो वेंगे हा आणि शहीद मनीष सिंह घणो मोठो संत वेंचलेलो म्हणजे ही इतिहासार पाहिजे शिव गोडसे म्हणजे मुख्य 64-52 कवी जे गुरु परंपरा में मानले नंबर 1 कवी साहित्यिक संशोधक अभ्यासक त्यागी मनक्या के शहीद मनीष सिंह गौरव गुरु परंपरा करले आणि वो परंपरा में 108 लोक बलिदान द्यायला सासरवाडी 52 लकीशार आणि येर जो 72 महाराष्ट्र लोक लड़ाई चाल रही कि हमें एसटी कैटेगरी में नाको हैदराबाद गॅजेटेरियर आधारले थाणी तो हाउ आरक्षण मळाय सरू आपण काय काय फॉर्म्युला अवलंबूच आहे की जेव्हा आपण आरक्षण मळ सकच इथे जरा आरक्षणेर विषय आहे तो ही ज्ञान पब्लिकेशन आहे की उवेर द बंजारा वन नेशन वन सब कैटेगरी ही पुस्तक अब अर्लियर आहे आणि कॅनडा अमेरिका ऑस्ट्रेलिया दिल्ली ये एअरपोर्ट आहे शोकेशन पुस्तक आहे ठीक आहे आणि छोसे प्रश्न पुस्तक म्हणजे तम बंजारा आरक्षण मळाय सारू वेंगे जर तमें काही पॅरामीटर्स लागायचं जे निकष लागायचं केवळ लोकूर समिती केवीची वो निकष तो लागच और पर जानता है आज निकष खूप सारे अपग्रेड वेगळे आणि वेळोवेळी जे क्वेश्चनरी तुम्हारी प्रॉब्लम्स क्रिएट हुई है नहीं ये मैं एक मार प्रश्न असोच की अब जे ओडी स्टेट में कैटेगरीच ये कैटेगरी में आपले बंजारा सुरुवाती ती व्यक्ती की आपण जे सध्या मोमेंट चालले की हमें ना कोस मोमेंट ओडी विषय काहीच की गुन्हेगार जमात कायद्यावर नाही सिखिझम में हम बाहर पडे वृक्षयारे बाद सिंह बंजारा पवार वृक्षयारेतील लढो शहीदी दिल्ली कुतुब मीनार और बात सकोनी वो फरुखशारे जे डॉक्टर जे वार की तो फरुखशारे बाद सिंह बंजारा जे सरंदीर नवाब येतो राज्यपाल येतो बंदा सिंह बहादुर सोबत बंदा सिंह बहादुर चढ़ार नादेर भाई जो कोणी वो नो पकड़ी थे और वो पकड़े और बेटा अलवेज सिंह पकड़े 7 भाई पकड़े दिल्ली कुतुब मीनार में कोण वर फाशी दिली त्याला डॉक्टर मालूम છે બાદશિંગ में 3 एपिसोड के मुझे डाउनलोड दी था सर म्हणजे बादशिंग बंजारा पर जो स्वतंत्र पुस्तक आलो मग તમે फेसबुक पे नाखलेलो છું बरोबर सर आणि 3 व्हिडिओ करलेलो છું डाउनलोड 3.5-4 तास जो मारा बादशिंग बंजारा पूर्ण सर
दलखालचा जरा नांदेडीत निघलो हा. तो बंदासिंग बहादूर 5 पंचप्यारे नेमून 1699 पंचप्यारे कोण अमृत पालकरेवा म्हणजे आपण पूर्ण से गमा नाको और पेड़पेटा गमा नाको बेनके जरा और पुत्र गमा नाको से बेनके जोरावर सिंह ये वो से गमा नाको आणि वो गमायर बाद जो कोणी वो 5 पंचप्यारे नेमो गुरु परंपरा और एक विनोद सिंह जर छोड़ दिले तो 4 पंचप्यारे गोरमाटी वो गुरु रो केवढा विश्वास नाही कारण सिखी इतिहास में अनेक जातीचे सिखिझम काही एकी जातो इतिहास सीचा सिखिझम जे उभं रोज गुरु नानक देव नेतृत्व आहे तो अनेक जातीचा का तर परकीय आक्रमण वेर होतो है की नाही गोरे खिलजी ये वो तुम लोग से आक्रमण कर रहे थे नहीं आणि हेमचंद्र बंजारा जो कोणी लढो शेवटी बरोबरच महाराणा प्रताप वगैरे तो वारली वाच बरोबरच पृथ्वीराज वगैरे चंद्रप्रताई पृथ्वीराज रासो वगैरे आपण वाचायचं नाही वही सत्यता असत्यता बात छोड़ो पहले पंचकारे बंजारा वही 4 पंचकारे रहते वो बात सिंह बंजारा नांदेड़ी से दल खालसा निकलो वो जो हमारा लोरालाम था वो 80 किलोमीटर अंतर पर नांदेड़ी थी वो बरानपुर गो सरानपुर गो सडोरा गो सोनीपत गो कश्मीर गो लोहगढ़ हालूकरण लोहगढ़ राजधानी बनाए बचित्र सिंह मतलब बंजारा राजधानी लोहगड मानस इथे शिकी इतिहासात अनेक जातीची केवळ बंजाराची पण त्याग बंजारा देमेरी जत्रा वाच त्यागेर इतिहास में 108 पारिवारिक काढ पेलूच राठोड्यात पकडा तो 150 कोणी 152 पकडा तो पुरा दिशेचं कोण पारिवारिक शहादत है एक एक परिवार लोग जो कोणी 143 साल जो लढते रे मरते रे जन्म हुआ बेटा जो मरेच वाळचं ही मालम रेयर बात भी लढते रे अतरा बलिदानी वरमाटीचं जिथे उंदूर कॉन्ट्रीब्युशनचं धनीदानी न्यायदानी बलिदानी कुर्बानी चोंदूर पण बादे मुदूर अस्तित्व कच्चं जेती सिखी जमेन माई जपोडी हमेन जे वाटो म्हणून चावतो वो वाटो हमेन मळो काही ही प्रश्न तम करेंचे आहे पण शोधेंचा आहे तम मांडेंचा आहे घरघर नकीशा जायचा आहे मल्लुकी जायचा आहे बासिंग जायचा आहे बंजरसिंग जायचा आहे बरोबर सर जेती हे जे वातेचं तो हे वातेचं आलं जायचं आहे यदि बाशिंग बंजारा जर न मरतो आणि परीक्षारे वार किदो बेनगे आणि परीक्षारे डॉक्टर जे बचाया बेनगे जे एक सिस्टम आहे तो मैं डॉक्टर येतो वो बचाया कारण व्यापार करेर सनद जकुणी परीक्षार बादशाह नवो बादशाह मोगली बादशाह हां वो युनंदुरो ब्रिटिशांनी आणि कारण ब्रिटिशरो राज्य आहे कारण गुनेगर जमत का आम्ही लगाय बेनगे हमार सोनो नो पाळले तर जैसे चले गए वो श्रीमंत वेगे जगह में और हमें चोर कर पकड़ा के वो जो गुनेगार कर गए अब गुनेगार जमत कहते तुम्हारे एक प्रोजेक्ट एक पुस्तकार और प्रश्नावली में भरल ले होतो तमिल में पाठवतो जेती खरे अर्थे ती हमें ये बातें ध्यान द्यायची आहे की सिखी जे मेरा माई अनेक जाती व्यक्ती बंजारा ही व्यक्ती आणि मेजर व्यक्ती आहे की नाही जेती खरे अर्थे ती ये बातें हमें आत्मरक्षण करियर कायचं गरज आणि मूळ तुम्हाला जे महत्ववाद्याचं आरक्षण वाद्याचं तो आरक्षण हमें मळ्यासारखं कोण मुळे मध्ये आम्ही विचार करायचा आहे काय मुळे मध्ये विचार करायचा आहे की बा आम्ही बाकी राज्यांमध्ये मोडोस करून येतं म्हणीच्या आहे हानु रेनी जना भाषावर पंतरचना नावी वो राज्य माहिती मागणी ठरावेन पारित वेन विधिमंडळ ठरावेन पारित वेन समिती नेमन अभ्यास करण और पॅरामीटर स्पेसचं पूर्ण करण प्रत्येक स्टेटनुसार कारण भाषावर पंतरचना वेगळीच नाही डिलिमिटेशन में लिंग्विस्टिक स्टडी आमेलीच नाही आणि तमार बंजारा ही काही लिंग्विस्टिक स्टेट काही महाराष्ट्र काही लिंग्विस्टिक बंजाराचं छे मराठी ही लिंग्विस्टिक स्टेटचं म्हणजे भाषावर पंतरचना हवी आणि वो राज्यांचं वो अधिकार देत नाही वो राज्य माहिती वो जर शिफारस हुई वो शिफारस वेतो और अभ्यास हुयो वो अभ्यास वो पॅरामीटर जर तो पूर्ण केले आणि अणु शोध ग्रंथ जर तो उभं केले अशा पद्धतीने जर शोध ग्रंथ तुम्ही तयार केले जे सुप्रीम कोर्टेन भी तम तयार करेल बाद समिती गठीत करेल बाद वो समिती जो किमान निम्मेपेक्षा जास्त गुरमाटीचा आहे मराठा आरक्षण सारो वो समितीर अध्यक्ष जर मराठा समाजाला नाही सकायचं बाकी समितीर अध्यक्ष हिंदू समाजाला नाही सकायचं बेनगे उनके रिटायर्ड जज चावचं चालू छीचा बेनगे जेती खरे अर्थे ती तमेन मकुचू बेनगे ई जांगडी जर भाग जाओ तो याडे जो बेटा सर होती कोणी बरोबरच मग जांगडी उपमा म्हणून देऊ पडी मग एक तर उदाहरण करून करूच माफ करून काही चूक येतो बेनगे
जर आज हमारे बजार आरक्षणारे सर्व लढाई रस्ता उतर घेतलो कोई लोक बलिदान देत घ्यायचं पण मग बलिदानी क्यों कुर्बानी क्यों देणू कोणी या टोकेर पग वटाळू कोणी हो आता दुःख वाटत लोकशाही शासन व्यवस्था आपण हाणू करतोय आहे की नाही म्हणजे आत्महत्या करणं सुद्धा गुन्हाचं और समर्थन करणं सुद्धा गुन्हाचं परंतु ही भावना लक्षात लयच्या की लोक हे सेवा ते करगेचं जेथी समाजेर शे नेता लारतो हम आत्मक्लेश आंदोलन सुरू केले ते समाजात नेत्याला विरोधन कुलसिंग जाधव नाम म्हणजे आज खऱ्या अर्थाने आम्ही आरक्षण जर मिळाली तो समिती स्थापन वेगीचं वो समितीर अध्यक्ष गुरमाटीच आहे बाहेर समाजेर मनक्यानं जो कोणी आपल्या समाजात दुःख समजले 15 वर्ष लागे और अभ्यास करायला 15 वर्ष लागे बरोबरच हम 33-35 साल गोरमाटी रेंदाणी जर घाललेली वेळ इतिहास करे भाई तो नवीन मनक्या नाही अभ्यास करायला वेळ लागे नाही म्हणजे पर्सनली आय हॅव नो डाऊट अबाउट दिस क्वालिटी अँड कमिटमेंट टुवर्ड्स ही स्टडी बरं काय म्हणजे रिटायर्ड जज जर लेरिया तो हमार गोरमाटी रो उमाई एकही प्रतिनिधी तो न चाहे काय एकही प्रतिनिधी अरे एक प्रतिनिधी काय माड मोड्या वाच मेजॉरिटी तो 50-1 चाहिए आणि 50-1 मेजॉरिटी करेर बाद भी हमारा अध्यक्ष करेर बाद भी विधिमंडळ ठराव लेर बाद भी वो केंद्र सादर करेर बाद भी गृह मंत्रालय सादर करेर बाद भी वो टेक्निकल ग्रुप सादर करेर बाद भी तमें हाईकोर्ट में सुप्रीम कोर्ट में चैलेंज व्यवहाराचं वो चैलेंज उत्तर देरो तुम्हारो एक अभ्यास गट आहे आणि ऑलरेडी ये समितीमध्ये निम्मेपेक्षा जास्त सत्तारी गोरमाटी रेवाळची व ते तरी बंजारा समाजाने आरक्षण मिळवायचे म्हणजे बंजारा समाजानं हमारे एकही प्रतिनिधी चाव एकांतरी चाव एकांचा हनुकेन तर एखादी घालली नाही तो मेजॉरिटी थोडी लोकशाही व्यवस्था माही 50% अधिक एक आपण उपवर्गीकरणावर जोडी एकच लेडी जो कोणी जज कोण विरोध केली बाकी मेजर जजचं तो उपवर्गीकरण समर्थन केलं एससी एसटी मध्ये उपवर्गीकरण करायच्या नगरीच्या डिस्क्रिमिनेशन काही चर्चेच्या विषयाचं पण येणार नाही डिसिजन नोट नाकन मंडल कमिशन एबी केलेलं होतं की जी एससी एसटी मध्ये जाती आगेली कोणीचं वो जातीनं जगुळतम एके सारखी तम तोलोमत म्हणजे सोनार आणि लोहार जर ओबीसी माहिती तो सोनारे आणि लोहारे जो कोणी जोडी करे वाचा काही येणार नाईक जो कोणी स्वतः केमेलोचं डिसिजन नोट सादर केमेलोचं रूल केमेलोचं की एससी एसटी माही समकक्ष एससी एसटी माही जे लोक ये गोडे कोणीचं गुन्हेगार जमात कायद्यामध्ये क्रिमिनल ट्रायब्स ऍक्ट माहिती अ आणि ब कॅटेगरीचेर माहिती क आणि डेर बाबतीत मला काही बोलायचं नाही म्हणून ऑलरेडी सरकार खूप देरोच वो हक्क ती मिळालंच उंद अधिकारच परंतु अ आणि ब येणं काही म्हणूचा ही प्रश्नच बिलकुल जे ती खऱ्या अर्थाने आम्ही आरक्षण जर मिळाली तो तुम्हाला अध्यक्षच आहे तुम्ही आरक्षण जर मिळाली काही तो तुम्ही निम्मेपेक्षा जास्त प्रतिनिधी समितीचा आहे तुम्ही आरक्षण जर मिळाली तो विधिमंडळावर ठराव लिंच आहे तुम्ही आरक्षण जर मिळाली तो वर पूर्ण स्टॅटिस्टिक तयार करणं अभ्यास तयार करायचा आहे जे क्वेश्चनरी आलीचं की ऍज पर द हैदराबाद गॅजेट आहे की नाही बजारा बिलॉंग्स टू द ऍग्रिकल्चर कम्युनिटी म्हणजे ऍग्रिकल्चर कम्युनिटी मोड रे तू एससी एसटी खूप सगळं हा एसटी नो म्हणजे ऑब्जेक्शन लेर होच हा आणि हे चर्चा युनिव्हर्सिटी इंटेलेक्च्युअल फोरम येऊन म्हणजे तम युनिव्हर्सिटी इंटेलेक्च्युअल फोरम जे काम करायचं वो मनकर और मैं विचार करो नहीं आओ येऊन मुख्यमंत्री बैठकीत सुद्धा मन मला ऐकून हालाकी मुख्यमंत्री बैठकीत उपस्थिती मनार आणि महायुती योजना मग मांडवतो मग फॅक्ट रिपोर्ट देतो मग नाईक सेंटर डायरेक्टर होतो हालाकी आम्हाला नेतावर मदत केली संजय राठोड तुषार राठोड किंवा निलय नाईक किंवा आम्हाला इंद्रनील नाईक वगैरे आम्ही सपोर्ट केले परंतु मग योजना मांडू जो परफेक्ट 5 मिनिटात मुख्यमंत्री मंजूर झाली तो कधी म्हणून वेळ बादेम काळ लागो बाकी लोकांना फोर्स मंजूर वेगळी आपण लागू वेगळी पण मागे कार्यान्वित व्हायचे नाही तो मुंबईत नागते नेता अरे गोरमाटी राणे भटक्यार संख्या जास्त येतच आपण गोरमाटी सारूच आहे हानू जे आग्रहच ओपर मी चर्चा करतोय जे ती आरक्षण जर तुम्ही म्हणाली हे सेवा ते पॅरामीटर्स तयार करू लागे आणि असो ड्राफ्ट तयार करू लागे असो रिपोर्ट तयार करू लागे की वो रिपोर्ट तुम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सुद्धा उत्तर देतो आयच्या आहे आणि डे टू डे मध्ये जो फुल टाइम तुम्हाला पण काय काम करीचा आहे तो ओमाई एक वाचचं जर हानू बेरो कोणी बी आहे म्हणजे एक तो हम स्वतःनं रजपूत केली दे आणि 2,58,000 सर्टिफिकेट लोक काढले दे बोगस प्रथम स्वतः रजपूत केलंच काही राजाभोज गोरमाटी येतो रजपूत येतो तो राजाभोजर वंशोत्सव रजपूतचो काही पण ठीक 2,58,000 सर्टिफिकेट जो लोक बोगस काढे केलं होती म्हणून बोगस काढे करून क्वेश्चन तोच होतो बुझलो घरे मुसाव
म्हणजे 9 डेप्युटी कलेक्टर पैकी छोटे डेप्युटी कलेक्टरचं बोगस हानु जर तुम बैठकी केरेवी हाँ आणि उजी केरेवी की हम जो बंदा सिंह बहादुर राजपूत वंशाचा हम राजा भोजर वंशाचा महाराणा प्रताप वंशाचा तो તમે શુભેચ્છા વેન કે જેથી તમને આરક્ષણ મળ્યા જેથી તમે સંશોધન ही संदर्भपूर्ण पद्धतीने करू लागे जबाबदारी ती करू लागे बेजबाबदारी पद्धतीने તમે करतो कोणी आहे सर खूप खूप धन्यवाद તમારે જે મુલાકાત અમારા ચેનલ પર दिने जो आणि सिंपल गोष्ट की તમારमुळं આપણો પૂર્ણ સમાજ એક સુશિક્ષિત मार्गेन जाय कोणशी गोष्टीन किम मानायचं कोणशा संदर्भे ती देखायचं इंदू येते नक्कीच समाज जे दिशाभूल करणे वाले लोक इंदू कोणती थोडा समाज बी सावधवीय निर्मत તમારું खूप खूप अभिनंदन खूप खूप धन्यवाद अशीच नवनवीन गोष्टी पर आपण सर ती परत पण भेटते रे आवडेचा येरवास तमेन हमार चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं थेट तमेन सोबते में एक घंटीर चिन्ह दाखाय ऊपर भी वन भी दबा दो जे की प्रत्येक आय वाळो व्हिडिओ तमेन नोटिफिकेशन शेअर पेलो મળતો જાય जय शिवाय जय भीम